नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजची आपली रोजची सुरुवात झालेली आहे आणि आज गेलेली आहेत लाईट्स. आता माहिती नाही कधी येतील. आणि इकडे मला खूप पसारा पडलेला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे सगळं किचन सगळं खाली केलेलं आहे. खूप छोटे छोटे कॉकरोचेस झाले होते. सो हे बघा, सगळा पसारा इथे पडलेला आहे. आता किचन लावायचा टास्क आहे. तर चला मग आपण किचनकडे जाऊया. तर किचनवर थोडासा पसारा आहे, कारण स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे सगळं करून घेतलं आहे मी इथे, त्यामुळे त्यांचा टिफिन गेलेला आहे. तर इथे आपण दाखवते तुम्हाला किचनची अवस्था. हे बघा, इथे कॉकरोचेस होते, बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. तरी एखाद दोन दिसत आहेत. हे बघा, हे सगळे रॅक मी खाली केलेले आहेत आणि इथे जेल ठेवला आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. तर हे बघा, तुम्हाला दिसत असतील तर कॉकरोचेस कमी झालेले आहेत. हे बघा, इथे एक मरून पडला आहे. आता हे सगळं स्वच्छ करायचं. इथे पण एक हे सगळं स्वच्छ करायचं आहे. इथे पण मी साफसफाई केली नव्हती आल्यापासून, कारण हे कॉकरोचच्या औषधासाठी थांबलेले. बघू शकता, बऱ्यापैकी कॉकरोच गेलेले आहेत. तर इथे किचनची साफसफाई सुरुवात केली, म्हणजे आता सगळं क्लीन करून वस्तू जागोजागी लावणे. पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. माझ्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळतं का नाही ते माहीत नाही, पण मला तुमच्यामुळे खूप ऊर्जा येते, खूप प्रोत्साहन मिळतं. थँक्यू की तुम्ही माझी व्हिडिओ बघता, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आता इथे आपण किचनची सफाई सुरुवात करायला घेतली आहे. म्हणजे नाश्ता आणि जेवण वगैरे सगळं झालं होतं. आता फक्त आवराआवरी बाकी, आणि फक्त चपाती करायची राहिले आहे, ते मी गरम गरम नंतर करेन. आणि मग आता सगळं त्या रूममधलं सामान, बेडरूममधलं सामान ते या किचनमध्ये आणून ठेवायचं आहे. तर पहिला आधी क्लीन करून घेते सगळं आणि मग आणते. ॲक्च्युली ही डीप क्लिनिंग म्हणजे दिवाळीसारखी अक्षरशः साफसफाई झालेली आहे. कारण की वरच्या वेळा आपण साफसफाई करतच असतो, पण ना एकदम छोटे छोटे कॉकरोचेस दिसायला लागले अचानक जास्त. म्हणजे आम्ही गावी गेलो तर घर बंद होतं, त्यामुळे की काय, आणि इथे गरमी आहे म्हणून की काय, त्यांना ते पोषक वातावरण वगैरे आहे म्हणून काय, आणि इतके बारीक छोटे छोटे कॉकरोचेस दिसायला लागले ना की घाण वाटायला लागले, की बाबा ते ताटावरून फिरतात, वाटींवरून फिरतात वगैरे असं तसं. त्यामुळे मग ते साफसफाई करायचं ठरवलं होतं. पण काय झालं, बाहेरच गेलो नाही. डीमार्टमधून औषध आणायचं असं ठरलं होतं, कारण इथे खाली किराणा मालाची दुकान नाही आहेत जास्त. तर मग औषध आणलं, तेव्हाच मग साफसफाईला सुरुवात केली. आणि घरात लहान मुलं असल्यामुळे स्प्रे वगैरे असं आणायचं नव्हतंच मला, त्यामुळे तुम्ही कॉकरोचचं हिट घेतलेलं आहे. आणि 2 दिवस 2 रात्र ठेवायचं असं ठरलं, कारण झुळं रात्रीचीच जास्त बाहेर दिसतात. मी गावी जाताना डब्यांमध्ये सगळं छोटे वाट्या म्हणा, ताटं म्हणा, सगळं भरून ठेवलं होतं. त्यामुळे की काय, त्यांना जागा झाली मोकळी एकदम फिरायला वगैरे. असं म्हणजे असं ड्रॉवर खोलतात, 4-5 अशी झुरं छोटे छोटे फिरतात दिसायची. इतकं कसतरी झालं ना. मग आलेला पहिलं नुसतं झाडून घेतलं, काही औषध वगैरे लावलं नव्हतं. तर म्हणलं आता डायरेक्ट एकदमच सगळंच काढून मग औषध वगैरे लावेन. आणि काही डांबर गोळ्या वगैरे काहीच टाकलं नव्हतं. मला वाटतं वातावरणामुळे पण इथे त्यामुळे पण जास्त होत असतील असं वाटतंय. कारण मी ज्या आधी घरात राहत होते ना, तिथे असं खण होते, दरवाजे होते, पण असं एक खाली फक्त लादीमध्ये असं होतं. म्हणजे आपण लादी पुसताना तिथे हात जातोच, म्हणजे पुसून घेतोच वगैरे, आणि लक्ष जातच ना तिथे. पण इथे कधी इतकं वाढलं कळलंच नाही. त्यामुळे डीमार्टची खरेदी झाल्या पहिलं डीमार्टच्या पिशव्यासुद्धा तशाच ठेवल्यात मी, त्या अजून भरायच्या आहेत. म्हटलं त्या ठेवल्यात, तोपर्यंत म्हटलं एकदा भरलं की परत मग सगळं लावलं जाईल. परत स्कूल सुरू झालं, रुटीन सुरू झालं की होणार नाही. मग ठरवलं की पहिलं सगळं किचन क्लीन करून घेऊया, सुट्ट्या आहेत तोपर्यंत. मग आठवडा होता स्कूलला बाकी. इथे बघा, मी फक्त आधी ट्रॉल्यामधले ट्रे निघतात
ते मी आधी फक्त धुवायचं असं ठरवलं होतं. पण नंतर लक्षात आलं की ऊन आहे कडक, परत पावसाळा सुरू होणार, तर मग ह्या जे ट्रॉले आहेत ह्या म्हणजे बाजूचा हा जो साचा आहे तो का नाही उन्हात ठेवावा, म्हणून म्हटलं छोटे छोटे झुरळे त्यांनी बाहेर निघतील म्हणून ते उन्हात ठेवले आणि हे अशा प्रकारचे झाडून घेतले सगळे फटाफट. साफसफाई करेपर्यंतच असं वाटतं की कधी सुरुवात करायची, म्हणजे एकदा सुरुवात केली ना की पटापट आवरतं, सुचत जातं सगळ्या गोष्टी. हे बघा अशा प्रकारचं मी सगळं झाडून घेतलं आहे, कारण काही ना काही माती म्हणा पडत असते दरवाजा म्हणजे बंद केल्याने वगैरे, पण काही ना काही वस्तू पडत राहतात. आणि हे बघा सगळं मी झाडून घेतलं आहे. आणि हो, आता आज संध्याकाळचं जेवणाचा बाहेरचा प्लॅन आहे, म्हणजे महिन्यातून तरी एकदा मी बाहेर जातोच असं, त्यामुळे हे मी निवांतपणे करू शकतं. जर जेवण असं तर अजून थोडंसं हेक्टिक झालं असतं, खूप गडबड वगैरे झाली असती, पण जेवणाचं बाहेर प्लॅन असल्यामुळे सगळं सोपं झालं. तरी 2 दिवस तरी टिफिनची गडबड होतीच, फक्त 10 मिनटाच्या कामाला 20-30 मिनटं लागत होती, कारण किचनचं सगळं सामान इकडे होतं. मीठ म्हणा पटकन सापडत नव्हतं, चहा पावडर सापडत नव्हती पटकन, अशा गोष्टी होत होत्या, पण काही नाही झालं. आपलं साफसफाई झाली म्हणजे ते एक मन शांत वाटतं. आणि इथे बघा मी आता लादी पुसून घेते थोडंसं आतलं, एकदम स्वच्छ वाटतं, पण एकदम म्हणजे फ्रेश वाटायला लागतं, आपल्याला बघूनच इतकं छान वाटतं ना. आणि मग लादी पुसून झाल्यानंतर मग इथे लागलंच ते जे ट्रे काढले होते ते घासून आणि धुवून घेतले पाण्याने चांगले स्वच्छ, कारण परत लवकर नाही धुता येणार. ट्रे तरी काढत असते मी वरच्यावर, पण पूर्ण साचा नाही काढत तो ट्रॉलीचा. तर मग हे बघा ट्रे अशी स्वच्छ करून ऊन आहे तर उन्हात थोडंसं सुकवायला ठेवून देते. आज नेमकी लाईट गेली होती, नाहीतर अजून कामाचा स्पीड वाढला असता. म्हणजे गाणी ऐकत ऐकत खूप छान वाटतं असे कामं करायला, फटाफट होऊन पण जातात. पण ही गरमी आणि अंधारी होता त्यामुळे थोडासा लेट झाला, पण इट्स ओके की बाबा साफसफाई झाली, ते महत्त्वाचं काम, मेन काम होतं जे डोक्यासारखं राहायचं ते आपलं मोकळं झालं. कॉकरोचचं औषध म्हणून मी ते हिटचं इंजेक्शन आणलं होतं. मला असं वाटलं की एका रात्रीत लगेच फरक बघायला भेटेल, पण नाही, जसा वेळ जाईल तसा हळूहळू मरतात ते, एकदम असे खूप नाही दिसत असे. म्हणजे जेवढा स्प्रेने फरक पडत असेल तेवढा इंजेक्शनने नाही पडत, पण स्प्रे मी अवॉइड करते कारण त्याचा वास तसाच राहतो आणि लहान मुलं असल्यामुळे ती मी रिस्कच घेत नाही, नकोच ती वस्तू घरात असं. इथे बघा ऑलमोस्ट आपली साफसफाई होत आली आहे, फक्त हे बाहेरचे डोर राहिले तेवढेच पुसून घेतात, कारण आपले भरपूर हात लागत असतात कसे कसे पिठाचे म्हणा, पीठ मळताना हळदीचे वगैरे हात लागत असतात, त्यामुळे पुसून घेते स्वच्छ ह्याला एकदा. पाण्याचे ओघळ वगैरे दिसतात इथे. आणि मग आता आपण या बेडरूममध्ये जाऊन सगळी भांडी आता एकत्र करून घेऊया. साईडला ठेवलेली आहेत आधीची भांडी, ती थोडीशी पुसून घेते. आणि मी आपलं अर्धं काम तर इथे झालेलं आहे, राहिलं अर्धं काम आता सगळं जागेवर लावायचं, ते आता करणार आहे मी. इथून मिक्सर वगैरे सगळंच पुसूनच घेते, एकदम दिवाळीची साफसफाईच मला वाटते ही. 2 दिवस तुम्हाला सांगते इतकं कसं तरी वाटत होतं ना बघून, इतकं म्हणजे हे आपलं घरच नाही आहे असं वाटायला लागलं होतं, किंवा आपण शिफ्टिंगच करतोय असं फिलिंग यायला लागलं होतं. खरं सगळीकडे पसारा, एक रूम जरी पसाराची असली ना आणि त्याला आपण बघितलं ना की खरंच एकदम वेगळं वाटायला लागतं, उदास वाटायला लागतं, काय कामं करतो की नाही, म्हणजे एनर्जीच वाटत नाही खूप सारा पसारा बघून. त्यामुळे रोजची कामं वेळेवर केली ना की छान वाटतं. आता इथे बघा सगळं मी एक सामान सगळं नेऊन ठेवत आहे मी तिथे. मिक्सर पुसून घेते एकदम ओल्या फडकाने थोडं करून. मुलांचा पण नाश्ता पाणी झालेला आहे आणि बाहेर खेळत आहेत म्हणून बरं आहे, नाहीतर त्यांनी मध्ये केलं असतं तर अजून थोडा वेळ लागला असता, पण नशीब बाहेर आहेत ते. ट्रॉल्या एक करून मी बसवून घेतल्या, खूप वेळ लागत होता, इकडचं तिकडचं कधी मिक्स होतं ना ते समजत नाही, आणि तरी लावलं. आता फक्त ट्रे लावून घेते. ते छान धुतलेले स्वच्छ एकदम इतकं मस्त वाटतात ना, असं वाटतं हे वापरूच नाही असंच ठेवावं, ते छान राहतील मग. पण तसं करता येत नाही, जेवणाचं काम स्वयंपाकाचं काम म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, किचन ओटा वगैरे सगळं तसं होतंच. हे बघा आता मी फटाफट सगळं लावून घेते वस्तू, म्हणजे माझं काम संपेल. आजच माझा डान्स क्लास पण आहे, म्हणजे मी आणि दीप्तीने दोघींनी कथ्थक डान्स जॉईन केला आहे, तर मग तो आज आहे. तर फटाफट आवरून मला तिकडेही जायचं आहे, आणि या व्हिडिओमध्ये ते कवर करता येणार नाही, मी सेकंड व्हिडिओमध्ये ते दाखवेन. आणि इथे बघा आता शर्विल येतोय, त्याला प्रत्येक गोष्ट मला सांगायची असते की असं झालं तसं झालं, नवीन काही घडलं ना की तो सांगत असतो. तो इथे येऊन काही सांगून गेला बॉलविषयी. या कामाच्या गोंधळात ना मी आज चहाच विसरले, आणि चहा विसरले तर लक्षात येत नाही की काहीतरी राहिलं आहे म्हणून, फक्त काहीतरी राहिलं आहे, काहीतरी चुकतं आहे, ही गोष्ट क्लिक होत असते. आणि लक्षात आल्यावर मी लगेच चहा करून घेतला, जेणेकरून पुढच्या कामाला मला एनर्जी येईल. हे बघ इथे ना मी काचेच्या भरणीत आपला वर्षभराचा मसाला, घरगुती मसाला ठेवलेला आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान सगळं व्यवस्थित सगळं लावलेलं आहे. सध्या मी नावही टाकून ठेवते, कारण वरून समजत नाही, खूप वेळ जातो, मग जे आपल्याला सोयीचं पडेल ते आपण करायचं. हे बघा इथं भांडी ऑलमोस्ट लावून घेतलेली आहे, थोडीशी आहेत ती लावायची आहेत अजून. हे बघा किती स्वच्छ दिसतं बघा, ही स्टोर रूम अशी
आणि हे डीमार्टचं सामान जे मला आता भरायचं आहे ते मी भरत आहे. आता तसेच पिशवे ठेवलेलं आहे मी, कारण मी म्हणलं होतं एकदा लावून घेतलं की परत मग ते राहून जाईल सगळं साफसफाई करायची. ती बाहेर खेळत होती, पण पाणी प्यायला म्हणून आतमध्ये आली. तर मला म्हटली मम्मा काही मदत करू? तर म्हटलं हां एवढं सामान आणायचं. तर लगेच आली. इतक्या गोड असतात ना ह्या मुली, खूप मॅच्युअर्ड, खूप गोष्टी कळतात त्यांना. इथे ना सासूबाईंनी मला डाळी दिली आहेत, 2 डाळी, एक उडदाची डाळ दिली आहे आणि एक काळ्या पावट्याची डाळ जी आमच्या शेतातून पिकवली जाते. तर त्यांनी इतकं प्रोटेक्शन करून दिलं आहे बघा, 2-3 पिशव्या लावून त्याला व्यवस्थित केलं आहे. मी खोलतच बसले. ही बघा वर्षभर टिकणारी काळ्या पावट्याची डाळ. इथे मी इडलीला 2 वाटी तांदूळ भिजत घालत आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ जी घरची आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, ही बघा ही सासूबाईंनी दिलेली आहे. थोडीशी निवडून घ्यावी लागते आणि मग हे मिक्स करून मी 5 ते 6 तास भिजत ठेवणार इडलीचं बॅटर रेडी होण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती छान पीठ बघा इथे आंबलं आहे. सकाळी उठून इतकं छान ना, एकदम छान फॉर्मेट झालेलं आहे. चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.